सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील तासकरवाडी या ठिकाणी संत बाळूमामा यांच्या मंदिराचं भव्य असं बांधकाम सुरू आहे. तर या बांधकामाबाबत आक्षेप घेतल्याप्रकरणी धनगर बांधवांच्या आणि बाळूमामा भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्यात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सहकार्यातून हे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी कोणतंही अवैध काम होत नाही. इथं दूरवरून भाविक दर्शनासाठी येत आहेत. बाळूमामा हे श्रद्धास्थान असून बाळूमामांची बदनामी झाल्याप्रकरणी धनगर बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंपरेनुसार धनगर बांधवांचा मूळ व्यवसाय मेंढपाळाचा असून मेंढपाळ व्यवसाय सुरक्षित राहावा त्यासाठी धनगर समाज मोठ्या श्रद्धेनं बाळूमामाची भक्ती करतात. यामुळं कुणीही गैरसमज पसरवू नये आणि मंदिराबाबत बदनामी करू नये. कोणत्याही गोष्टीची शहानिशा करून शासकीय अधिकाऱ्यांनी देखील याची नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ॲडव्होकेट अमित धुळगंड यांनी केली आहे. आमच्या साकूर पठार भागामध्ये तासकरवाडी चितळकर वस्ती येथे संत बाळूमामा यांच्या मंदिराचं भव्यदिव्य असं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आमच्या धनगर बांधवांची, धनगर समाजाचं एक आराध्य दैवत संत बाळूमामा यांच्या बांधकामाच्या विषयी गेल्या 2-3 दिवसापूर्वी मीडियाच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून एक चुकीच्या पद्धतीने बातमी या ठिकाणी आली की त्या ठिकाणी अवैध असं बांधकाम सुरू आहे. तर त्या ठिकाणी सुरू असलेलं बांधकाम हे आमच्या संत बाळूमामाच्या मंदिराचं बांधकाम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे मंदिर सुरू आहे त्या ठिकाणी आमच्या सर्व धनगर समाजाची एक भावना आहे, आमची आस्था आहे, आमचं एक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या पद्धतीचे त्या ठिकाणी आमच्या मंदिराच्या बाबतीत, आमच्या संत बाळूमामाच्या बाबतीत बदनामीकारक होईल असं कोणतंही कृत्य या ठिकाणी करू नये. आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की जे काही आरोप त्या ठिकाणी बातमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे त्याची निपक्षपणे चौकशी करावी आणि त्याचं सडेतोड उत्तर जे आहे ते प्रशासनानेच द्यावं की त्या ठिकाणी आमचं जे काम चालू आहे ते बेकायदेशीर आहे किंवा नाही, याचं शहानिशा करण्याची जबाबदारी त्या प्रशासनाची आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही सर्वच जण आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलजी खदाळ साहेब यांच्याकडे आमच्या धनगर बांधवांच्या वतीनं आम्ही आमची मागणी देखील केलेली आहे. आमच्या धनगर बांधवांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी निपक्ष अशी कार्यवाही, निपक्ष अशी चौकशी व्हावी असं या ठिकाणी मी. आणि आमच्या या बाळूमामाच्या दर्शनाला केवळ धनगर समाजच नाही तर साकूर पठार भागातील सर्व भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात. त्याचप्रमाणे परिसरातील देखील भक्त या ठिकाणी बाळूमामाच्या दर्शनाला येत असतात. त्यामुळे या सर्व भक्तांची या ठिकाणी भावना या ठिकाणी दुखावलेली आहे. त्यामुळे याची सर्व निपक्ष अशी चौकशी व्हावी आणि मंदिराच्या बांधकामाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागेल असं कोणीही कृत्य करू नये. आणि जर कुणी असं कृत्य करत असेल तर त्याच्यावर प्रशासनाने कडक कार्यवाही करावी अशी आमची मागणी. मंदिराचं असं भव्यदिव्य असं काम साकूर तासकरवाडी रोड इथे चालू आहे. तर आपल्या या मंदिरासाठी धनगर समाजच नाही तर पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुका असेल, पारनेर तालुका, नगर जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात, श्रद्धेने येतात. आणि बाळूमामाच्या त्यांना एक प्रकारचा आशीर्वाद त्या तिथं आल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर मिळतो. आणि त्याच्यातून या मंदिराचं काम चालू आहे सार्वजनिक पद्धतीनं. आणि तिथं कुठल्याही प्रकारचं वाईट काम म्हणा किंवा आता जे पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये ज्या घटना घडतात ते अशा प्रकारचं कुठलंही काम त्या ठिकाणी चालू नाही. सगळं तिथं आल्यानंतर पाहिल्यानंतर असं दिसतं, प्रत्येकाला दिसतं की सगळं समोरासमोर आहे. असं कोणी बोंधुगिरीचा वगैरे असा हा प्रकार तिथं नाहीच आहे. पण हे जाणून बुजून कुणीतरी आपल्या मंदिरांसाठी बांधकामांना कुठंतरी अडथळा निर्माण व्हावा या हेतून काहीतरी मोबाईलच्यावर चॅनलवर बाईट टाकतात
आणि आपल्या सगळ्या भावना दुखावल्या जातात. असा प्रकार कोणीही करू नये. आणि ह्या मामांचं मंदिर हे कोणा एकट्याचं नाही, तर ते सगळ्या बांधवांचंही. तेव्हा माझी अशी विनंती आहे की याची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्यातून मार्ग काढून आमच्या मंदिरासाठी जे कोणी अडथळे आणतात त्यांच्यावर पण कारवाई करावी. तर भावना दुखावल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांची भेट पठार भागातील धनगर बांधवांनी घेतली आहे. यावेळी साहेबराव डोलनर, देवराम धुळगंड, मेजर बाळासाहेब गंगे, रेवन कबाडी, नितीन गिदे, किरण शिंदे, गजानन पानसरे, पांडुरंग नवले, बाळासाहेब वाळुंज यांची उपस्थिती होती. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकोर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.